विधानसभेचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोपही केला। या आरोपांनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मात्र थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवरच निशाणा साधला। निवडणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ त्यांनी रिपोस्ट केलेला आहे, जो आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर या क्षणी पाहतोय। आव्हाडांनी मुंडेंच्या विजयावरच सवाल उपस्थित केले। व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ही ईव्हीएम वरून धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचं दिसतंय। मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा या व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात आला। गजाभाऊ नावाच्या एक हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून तोच व्हिडिओ आता जितेंद्र आव्हाडांनी रिपोस्ट केलाय। या व्हिडिओबाबत एक एक्स पोस्टही आव्हाडांनी शेअर केलेली आहे। परळी मतदारसंघामध्ये 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं। शाई लावायची आणि बाहेर जायचं। मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटन दाबण्याचं काम ही गँग करायची, सगळे एकदम ट्रान्सपरंट पोलिसांसमोर, असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलंय, अशी एक पोस्ट केलेली आहे जितेंद्र आव्हाडांनी। पुढे लिहितात, व्हिडिओ आहेत काही ठिकाणचे, कोण काय करणार? हे कायद्याचे राज्य आहे। पुढे कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे असेल तर वाल्मिक कराडशी संपर्क साधावा। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आमदार आहेत ते स्वतः। जितेंद्र आव्हाडजी, परळी मतदारसंघातले 201 बूथ ताब्यात घेऊन घडत असलेल्या प्रकाराचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला होता। मतदाना दिवशी परळीमध्ये मग नेमकं काय घडलं असावं? असं आहे की हा राजकीय अभिनिवेश, राजकीय पक्ष यांना बाजूला ठेवा। बर, जे काही वास्तव आम्ही सांगतो आहोत बीडमधले, ते आम्ही अफवांच्या जोरावर सांगत नाही, तर तिथली वस्तुस्थिती सांगतो। अच्छा, तिथे ज्या पद्धतीने कमरेला रिव्हॉल्वर लटकवलेली गँग जी आहे, परळीमध्ये कार्यरत असलेली कमरेला रिव्हॉल्वर लटकवलेली गँग, बर, यांनी धडाका लावला होता बूथ कॅप्चरिंगचा। अच्छा, ह्याच्यातला थोडासा आधी जाऊया। लोकसभेनंतर उच्च न्यायालयात एक याचिका गेली होती। त्या याचिकेवरती सुनावणी पूर्ण करताना हायकोर्टाने सांगितले की 122 बूथ अतिसंवेदनशील आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही सूक्ष्म नजर ठेवा, ते अतिसंवेदनशील आहे। नाही, पण जितेंद्र आव्हाडजी, तुमचा दावा आहे की हे सगळं तिथे बूथवरती असलेल्या पोलिसांसमोरच घडत होतं, मग कुणाच्या वर हस्ताने हे सगळं सुरू होतं? त्याच परळीमध्ये काही बूथ म्हणजे 201 बूथ असे आहेत की जिथे फक्त शाई लावण्यात आली, शाई। अच्छा, आणि शाई लावून त्या माणसाला बाहेर काढण्यात आलं। मतदार जो मतदानाला गेलाय, आतमध्ये एक माणूस बसलेला असायचा त्याच्या मशीन जवळ, तो बटन दाबायचा आणि मतदान करून घ्यायचा। ही प्रक्रिया, आणि असं जर होणार असेल तर या देशात लोकशाही राहील कुठे? आणि हे सगळं का? तर 2014 पासून जे काही तिथे दहशत, पैसा पैसा दहशत, पैसा दहशत, पैसा दहशत, हे जे काही क्रॉस कनेक्शन्स आहेत, एकीकडे पैसा येत गेला, पैशाच्या जोरावरती क्रिमिनलायझेशन वाढत गेलं, क्रिमिनलायझेशनच्या ह्याच्यावरनं दहशतवादी केली, दहशतीने भय वाढत गेलं, आणि प्रशासन तर त्यांनी पूर्ण घशातच घातलं होतं। कलेक्टर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून, SP वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून, हे सगळं झाल्यानंतर मग बाकी काय राहिलं? आता हे जे आम्ही पुढे आणतोय याच्यावरनं पूर्ण प्रशासन सामील आहे याच्यात। आपण मग जितेंद्र आव्हाडजी, परळीमध्ये पुन्हा एकदा मतदान व्हावं का असं तुम्हाला वाटतं का? त्याची मागणी करणार का तुम्ही? काहीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, एकंदरीतच कोणीही गांभीर्याने घेत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की काही गोष्टी उच्च न्यायालयाने सुमोटो घ्यायला पाहिजेत। जर बूथ कॅप्चरिंगच्या एवढ्या उघडपणाने व्हिडिओज येत आहेत, तर त्याच्यावरती ॲप्लिकेशन आणि 6-6 महिने तारखा कशाला पाहिजेत? जर फंडामेंटल राईटवर आणि तुमच्या संविधानातील प्रिॲम्बलवरच हे प्रश्न चिन्ह निर्माण होतोय, तर उच्च न्यायालयाने सुमोटो घ्यायला पाहिजे। बूथ कॅप्चरिंग काय सोपं आहे काय? आणि इतक्या उघडपणाने, इतके प्रशासकीय अधिकारी उपस्थित असताना। मतदान केंद्रात खरं तर सुरक्षा असते, तरी असे अवैध मतदान होतं आणि त्याचं चित्रीकरण म्हणजे मतदान केंद्र किती सुरक्षित आहे असं आम्ही समजायचं। मग तेच तर आम्ही बोलतो आहोत की प्रशासन काय करतंय, प्रशासनाने काय केलं? म्हणजे 201 बूथ
हे जर ताब्यात घेण्यासाठी गुंड सरसावले आहेत, तर 201 वर सगळे पोलीस हे काय विकले गेले होते का? याचा अर्थ त्यांचा जो SP होता त्याचे आदेश होते चुप बसा. म्हणून तर आम्ही मागणी केली आहे की त्या SP ची चौकशी करा. अहो, कायद्याचं तुमचं ज्ञान आणि आता तर थेट पुरावा हाती लागलाय. काय कायदेशीर कारवाई होणार किंवा व्हावी? धनंजय मुंडेंबाबत काय पाऊल उचलणार आहात तुम्ही? ते सुरक्षित नव्हतेच, हेच तर आम्हाला जनतेसमोर आणायचं होतं. पण महिना दीड महिना आम्ही प्रयत्न केला, फार काय आम्हाला यश आलं नाही. आता ह्या बदललेल्या परिस्थितीत आम्हाला वाटलं यश येईल, म्हणून आम्ही राजासाहेब देशमुखची आज पत्रकार परिषद ठेवली आणि महाराष्ट्रासमोर आणलं की आपली लोकशाही हे प्रशासन खड्ड्यात घालणार हे प्रशासकीय अधिकारी. आणि हे काय सगळे नाही, हे असे बीडमध्ये जे लाचार जातात ना फक्त पैशाच्या अपेक्षेने, तेच प्रशासकीय अधिकारी हे शेवटी डुबवणार. आशा कोणाकडनं ठेवायची? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कणखरपणे उभं राहिलं तर निवडणूक आयोगाचं स्वतंत्र अस्तित्व राहील, आणि निवडणुकीत आयोगाचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं तर लोकशाही राहील. पण निवडणूक आयोगाचं स्वतंत्र अस्तित्व धुळीस मिळालं तर लोकशाही संपली. बरं, परळीमध्ये पुन्हा मतदान व्हावं का? काहीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. एकंदरीतच कोणीही गांभीर्याने घेत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की काही गोष्टी उच्च न्यायालयाने सुमोटो घ्यायला पाहिजेत. जर बूथ कॅप्चरिंगच्या एवढ्या उघडपणाने व्हिडिओज येत आहेत तर त्याच्यावरती ॲप्लिकेशन आणि 6-6 महिने तारखा कशाला पाहिजेत? जर फंडामेंटल राईटवर आणि तुमच्या संविधानातील प्रिॲम्बलवरच हे चिन्ह निर्माण होतोय तर उच्च न्यायालयाने सुमोटो घ्यायला पाहिजे. बूथ कॅप्चरिंग काय सोपं आहे काय? आणि इतक्या उघडपणाने इतके प्रशासकीय अधिकारी उपस्थित असताना. निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा? त्या पूर्ण न झाल्यास पुढचं पाऊल तुमचं काय असेल? आता काय आम्ही फुकट मागणी करून मग ते बोलणार तिथनं हे ते काय इलेक्शन कमिशनला करायचं ते करू द्या. जनतेच्या न्यायालयात आम्ही आणून ठेवलेलं आहे. जनता विचार केलेला होता की खरोखरच हे जे बोलतात ते खरं आहे का, काय खरं आणि काय खोटं याचा फैसला जनतेने करावा. कारण का आता काय आम्ही निवडणूक आयोगात गेलो तरी तेच उत्तर मिळणार, वी विल इन्क्वायर, आम्ही चौकशी करतो आहे, आणि मग दबाव येणार, संपली इन्क्वायरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.